नमस्कार, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर। फेब्रुवारीचा 20वा हप्ता अपडेट इथे सविस्तर बघणार आहोत। फेब्रुवारी महिन्याच्या वितरणाला आधीच खूप विलंब झालेला आहे, म्हणून फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही महिन्याचे पैसे म्हणजे 3000 रुपये बहिणींना एकत्रित मिळतील का? कारण फेब्रुवारीचा महिना पूर्ण झालेला आहे, त्याचप्रमाणे मार्च महिनासुद्धा अर्धा झालेला आहे, म्हणून जवळपास 1.5 ते पावणे 2 महिने झालेले आहे, अजून फेब्रुवारीचा महिना आलेला नाही। मग फेब्रुवारीचे वितरण जेव्हा होईल तेव्हा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन्ही मिळून एकत्रित पैसे मिळतील का, असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे। तुम्ही विविध सोशल मीडियावर बॅनर बघत असाल की तुम्हाला 2 महिन्याचे पैसे एकत्रित मिळणार आहे। खूप लाभार्थ्यांचं म्हणणं असं आहे की खरंच फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्रित मिळेल का, आणि मिळाला तर खूप चांगलंच आहे, कारण बहिणींना खूप गरज आहे। कारण उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यात गावाकडचे शेतीकडचे कामं बंद असतात, त्याचप्रमाणे गॅस सिलेंडरची सुद्धा खूप प्रॉब्लेम सुरू आहे। आणि अशा याच्यात जर बहिणींना 3000 रुपये मिळाले तर खूप चांगलं होईल। गॅस सिलेंडर मिळणं कठीण झालेलं आहे। खेड्यात तरी आपण गावाकडे चुलीवर स्वयंपाक करू शकतो, परंतु शहरामध्ये तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे। अशा याच्यात जर दोन महिन्याचे पैसे एकत्रित मिळाले तर लाभार्थ्यांना खूप फायदाच होणार आहे। बहिणींना दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित देण्यात यावे ही विनंती आहे। फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्रित मिळाला तर लाभार्थी महिलांना त्याचा फायदाच होईल। गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर एकत्रित 3000 रुपये देण्यात यावे। आज 15 मार्च आहे, अजूनही GR आलेला नाही आणि आज रविवार असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं GR येणार नाही किंवा वितरण होणार नाही, म्हणून आता हे सोमवारच्या पुढे GR येण्याची शक्यता आहे आणि वितरणसुद्धा 2-3 दिवसांमध्ये येईल। मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की गुढीपाडव्यापर्यंत तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता खूप दाट आहे। असंच होणार आहे, गुढीपाडव्यापर्यंत तुम्हाला पैसे मिळतील, परंतु 3000 रुपये मिळण्याची शक्यता इथे खूप कमी आहे। 1500च रुपये ज्या पात्र बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत। 3000 रुपये इथे मिळणार नाही, हा आपला मुद्दा इथे क्लिअर झालेला आहे। मग फेब्रुवारीच्या 20 हप्त्याचे जे काही मुद्दे होते ते आपण इथे क्लिअर केलेले आहे। पुढे आहे ज्यांची KYC एकदा पण झाली नाही त्यांना एक संधी देण्यात यावी। खूप बहिणींच्या कमेंट येत आहे की त्यांची KYC झालेली नाही, वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांची KYC झालेली नाही। आता त्यांच्याकडे कुठलाही उपाय उरलेला नाही, कारण त्यांची KYC करणं सध्या शक्य नाही, पोर्टल बंद आहे। एकदा जर पोर्टल सुरू झालं तर त्यांची KYC शक्य आहे आणि ह्या पात्र बहिणी आहेत, खूप गरजू बहिणी आहेत। पात्र असूनसुद्धा KYC न केल्यामुळे त्या अपात्र झालेल्या आहेत आणि आता त्यांची KYC कधी होईल हे त्यांनासुद्धा माहीत नाही, म्हणून त्या कमेंटद्वारे आपल्याला विचारतात की KYCची एक संधी देण्यात यावी। म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला हीच विनंती आहे की ज्यांची KYC अजून झालेली नाही त्यांना परत एकदा KYC करण्याची संधी द्या आणि ऑनलाईन पोर्टल सुरू करा। 15 दिवसासाठी जरी ऑनलाईन पोर्टल सुरू केलं तर उरलेले जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना संधी मिळेल आणि त्यांची KYC होईल, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही। मैत्रिणींनो, बातमी महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करत चला। चॅनलला नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।